हॅलो नमस्कार मंडळी. तर कसे आहात सर्व. आजच्या लाईव्ह एडिटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भरपूर दिवसांनी मोठ्या ब्लॉगमध्ये भेट होते, मान्य आहे, पण थोडे थोडे कमीच येत आहेत मोठे ब्लॉग. तर थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल, आज आहे मम्मींचा वाढदिवस. ज्या आमची एवढी काळजी करतात, आम्हाला हवं नको ते बघतात, त्यांचा आज स्पेशल दिवस आहे आणि तो अजून स्पेशल कसा व्हावा ते आम्ही ट्राय करणार आहोत. तर आज काय काय गंमत जमत होते आणि आजचा पूर्ण दिवस आमचा कसा जातोय ते नक्की बघा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आजी, हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday, birthday. थँक यू. बस व्यायाम करा. बस बसा. मांडीवर काय खाली बसायचं. थोडा व्यायाम करते ना. थोडासा बस खाली बस. चला कामं करायला उठलास, कामं करून घेऊ. चल खाली बस. बस. Happy birthday. थँक्यू थँक्यू. आजीराव हॅपी बर्थडे बोल. थँक्यू. आता मस्त रेडी तर झाले, आता बाहेर मस्त तयार तर झाले. आता बाहेर जाते आणि नाश्त्याला मस्त भुर्जी करायची, कारण घरात काम पण चालू आहे. तर चला, मम्मी पण तयारीच करते. पर्वचा बॉल इकडे पण आला, पर्वचा बॉल इकडे पण आला. मामा काय काय करते बघ. हे बघ काय, अय्या, हसून दाखव, हसून दाखव, स्माइल कर. ए पर्व, स्माइल कसा करतो? स्माइल पर्व हसतो कसा? कसा हसतो. हा हा हा. हो, खाली बसताय. पप्पांकडे बुर्जी माग. बुर्जी बुर्जी बुर्जी. हा हा हा, त्याच्यासोबत देत आहेत. तू नीट राहा, नीट राहा. ते बघ देत आहेत, खा. कसा कसा आहे, कसा खातो पर्व? पर्व खाऊ कसा खातो? अरे खाऊ दाखव ना, कसा खातो तू? खाऊ कसा खातोस? खाऊ कसा खातोस दाखव. खाऊ कसा खातोस दाखव. दाखव कसा खाऊ खातोस. कसा खाऊ दाखवतोस? दाखव. यम 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 यम. कसा? बम बम बम. आगावेस, पक्का आगावेस. चहा नाही दिलास. ए देते. हात माझा खराब आहे. त्याने केलं मला विश. हा दे. बोल हॅपी बर्थडे. थँक्यू. बोल हॅपी बर्थडे. थँक्यू. च्या नाश्त्याला मस्त भुर्जी, पाव आणि सोबत बर्थडे गर्ल. मम्मी कामाला जरी गेल्या असल्या तरी पण सर्व तयारी करून गेल्यात. फ्रायची मच्छी, मसाला, इथे कोलंबी साफ करून गेल्यात आणि त्याचबरोबर चिंच भिजून गेल्यात. पण घरात चालू आहे काम आणि पर्वला घेऊन तेवढी कामं काय मॅनेज करता येणार नाही, म्हणून मम्मी थोडी मला मदत करून गेल्यात. आता फक्त पटापट जेवण करायचं बाकी आहे
आणि मम्मी तर खास जाताना सांगून गेल्यात की बड्डेसाठी केक आणू नका. पण ऐकेन ती मी अंकिता कुठली त्यांना पण माहिती आहे मी आणेनच. तर आता त्यांना माहिती नाही आम्ही जाणार होते दुपारनंतर केक आणायला जायचं आणि पप्पांचं गिफ्ट पण आणायचं. हसायचं कसं, हात बाहेर काढून हसायचं. असं हसू दाखवा. आता हसून दाखव. जीभ दाखव. बघितलं की किचनच्या ओट्याचं काम चालू आहे. ते बघ ते बघ. नींद लग गई थी मालिक, तो गाड़ी पलट गई है रास्ते में थोड़ा सा. दुर्घटना नजर हटी तो दुर्घटना घटी. ये तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलातच किचनच्या ओट्याचं काम चालू केलेलं आहे. पण काही करायला गेल्यावर काहीतरी प्रॉब्लेम होतोच. इथे पट्टी लावलेली पण ती खाली पडली. जेवायला मस्त बांगडे आणि बोंबील होते फ्राय केलेले आणि त्याचबरोबर भातावर कोलबीचं कालवण. यम्मी यम्मी. सुख म्हणजे काय, मच्छी का अर्ध्यावर काम आलं. हो अर्ध्यावर आलं. अर्ध्या म्हणजे असं हे वरती बसलं की रेडी. की रेडीच ना, पट्ट्या बसवायच्या नंतर घोडा. तर आता आम्ही निघालो आहोत. पर्वला झोपेतूनच उठवलं आहे. हो जायचं. आता आम्हाला जायचं आहे मम्मींची साडी शॉपिंग करायला. म्हणजे पप्पांनी घेतलेली बड्डे गिफ्ट आणि सोबत केक. पर्व कुठे जायचं. तुम्हाला नाही घेत आहे मी आमचं घेते. चला कुठे बसणार. पाठी ना माझ्यासोबत पाठी आहे. इथे बसायचं पाठीमध्ये. इथे का इथे इथे का इथे इथे बसतोस. कुठे बसतोस. आगाव. जा आता मी नाही येत. टाटा कर मामाला. टाटा चला चाललो. शाणा. उंदीर मामा दिसत नाही मला आरशात ना. दिसतोय दिसतोय. पर्वची रिॲक्शन कशी होती. हो तुमची शाळा तुमचं कॉलेज कधी येत आहे मग 12वीचं सर्टिफिकेट घ्यायला. आता तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटलेलं आहे. ती नाही म्हणली तुम्हाला कुठे गेली ती. पर्वला आम्ही एवढं फिरायला शिकवल्यापेक्षा एवढं उन्हाळ्याला शिकवले की तो आता फिरायचं नाव काढलं की आम्ही जेवढं एक्सायटेड नाही तेवढं तो. त्याच्यामुळे आता तरी शांतच बसले अजून पण. आणि घरी जाईपर्यंत शांतच आहे. ते बाबा बघताय कोणाशी बोलते. घरी जाऊन किती कामं करायची आहे. त्यातली कामं थोडी आता मिस्टरांकडे देते. पर्वला भरवायचं, पर्वची आंघोळ करायची आणि माझ्याकडे तिचा एक डायलॉग सांगा मग मी डेकोरेशन बघून किंवा केक बघून बोलते. मला सांगितलं होतं रेवदंड्यातनं येईपर्यंत काकाने मस्त ओटा पण रेडी केलेला. सो विचार केला पहिलं
साफसफाई करूया कारण मम्मी आल्यावर त्यांना घर कसं क्लीन दिसलं पाहिजे. इकडे ये. काय केलंस तू सांग. आजीला काय केलं? आईचा चहा सांगतो. चहा सांगतो. ए बाबू कसं केलंस गप हाय नको सांग. कसं केलंस तिकडं कसं केलंस तो बरोबर नेम नाही. बाबू इकडे ये. मम्मींच्या नशिबात चहा पिणं आज नाही लिहिलं वाटतं. टाकून दे. जर ह्याच्यात देवेचे गुण असतील तर नक्की टीव्ही जाईल. आजचं हे काय महिना कुठला? ऑगस्ट. ऑगस्ट. तुम्हाला दिवाळीमध्ये ऑफर मध्ये टीव्ही घ्यायला भेटेल म्हणजे 2026 ला या टीव्हीचा फुटणार आहे. अय्या काय बाबू हाय बाबू मस्तच आहे ना. अरे मस्तच आहे ना बाबू. वा मस्त हो. देणार तुला. हा, आपण कापायचा. हा. हो नाव आणि साडी मॅचिंग. अरे धीर धर. हा, हे घे. पप्पा गुडीला व्हिडिओ कॉल लावा ना. हा? व्हिडिओ कॉल लावा गुडीला. ह्याने काय कधी कुठं कापलेलं आहे काय? बर्थडेचे किती कापले त्यांनी. तसं नाही. नंतर बुद्धी नाव कुठे बघ रे. त्याला अक्कल आज तू कापायला चाललाय हो. कापायचं. धीर. तो आता चला कापा. हो दे. हो बाबा कापा. हा कापा. त्याला शांत होऊ दे. हा घे. काय करायचं. नाही काप. त्याला कापायचं आहे ते. काप तूच काप. कसं? असा कापायचा. कसा कापायचा? अशा कापायच्या. कशा कापायच्या? अशा. हा? कापू? बाबू. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. ए टाळ्या वाजवा. ये. कापायचं होतं. विकी तो बघ विकीला साडी नेसली. त्याची मजा पाहता आकाराची. आजीला म्हणा मला कुठं म्हणत आहे. जास्त नका देऊ तर. नको. बास. नाही मी चष्मा नाही घातलाय हो. तुम्हाला ठोकली पाहिजे लागेल. ये हमारी तरफ से छोटा सा तमरे को काय रे तुला घ्यायचं कोणाला. आजीला दे. हा, आजीला दे. दिसते काय काहीतरी वेगळं दिसते आता. अरे काय ते बोल. काहीतरी इच्छा आहे. बोल होती काहीतरी इच्छा. बोल. बोलू नका. कसली तरी. क्या है खुल जा सिम. काय कशाला रे एवढे महागाच्या वस्तू आणत रे. हो या पैंजणांचा आवाज असा घरभर पसरू दे का. कसा असा पसरू दे. काय आणलंय. त्यांनीच आणले. मी सांगितलेलं तुझी चांगले. हे बघा मेड बाय नेरल. कोणी जिजूने सांगितलेलं मी आणायला तिकडनं आले तेव्हा माहित आहे. सांगितलेलं आणायला. मज्जा. गॅसवर काही नाही. सगळ्यांना धन्यवाद. आता उठू ना. हा आता उठतो. हे कर भाऊ. अरे तुमच्या पुढे काय मोल भाव करताय तुम्ही.
तू हमारी जान घे. है बा. जान म्हणजे घर की शान, रौनक आहे आमच्या घरची. हमारी जान घर की शान. नुसतं आवडलं पण. आता ते 150चे घेणार ते तुटणार ते कसे कायमचे आता तुमच्याकडे असेल ना. आपण बरोबर भेटलोय. जिजूला सांगितलेलं बरोबरच येणार. मग तू आता आली तेव्हा घेऊन आली ती. मला काढून दिलं होतं ते मम्मी बॅग राखायला गई मला ते काढून दिलं तुला. पाणीच्या कामात घालायला लागले. कशी झाली बिर्याणी? सॉरी रिटर्न बिर्याणी मस्त झाले, मस्त. आपण पीस म्हणजे एवढं टाकलं. कोलबी भात कसा झालाय? मस्त आहे. यम्मी यम्मी. अजून काय 2 शब्द? कमी होतं ना थोडं. तर मंडळी अशा प्रकारे सुंदर अशा पद्धतीमध्ये मम्मींचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. खरं सांगायचं तर हा दिवस आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल असतो. मागच्या वर्षी आम्ही काही कारणास्तव विसरलेलो सगळीच जण, पण या वर्षी ठरवलेलं की अजिबात विसरायचं नाही, आणि ते सुद्धा मम्मींचा बर्थडे मुळेच नाही. कारण काही नाती अशी असतात की जी रक्ताची नसतात, पण ती रक्तापेक्षाही जास्त मौल्यवान असतात. आणि तसंच नातं आहे माझं आणि मम्मींचं. आम्ही दोघी सासू सारखं तर मुळीच राहत नाही, एकतर मैत्रिणी नाही तर आई लेकीसारखे राहतो. तर मम्मीनं मला एकच सांगायचं आहे की आयुष्यात कधीही तुमच्या चेहऱ्यावर हसू जाता कामा नये. तुम्ही सदैव हसत राहाव्या. खूप घरामध्ये तुमच्या हसण्याने रौनक असते, अशी रौनक आमच्या आयुष्यातही तुमच्यामुळे असावी. आणि अजून काय सांगायचं, खूप हेल्दी राहा आणि खूप आयुष्य जगा. चला तर मग ह्या व्हिडिओचा तुम्हाला कोणता पार्ट आवडला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. चला तर मग आपण भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.